50 वर्ष हे मी ऑब्झर्व करतोय राजकारण. म्हटलं काही देवेंद्रजींचा राजीनामा कोणी स्वीकारावा लागत नाही. त्यांनी दिला तरी म्हटलं काही केंद्र सरकारमध्ये त्यांना मिळणार नाही. त्यांना जबाबदारी घ्या अशीच कंटिन्यू करावी लागणार आहे विधानसभेपर्यंत. सिंगापूर विमानतळावर एक बिझनेस कॉन्फरन्स रूम बुक केली आणि तिथे देवेंद्रजी आणि त्या काळात सुभाष देसाई उद्योग मंत्री होते. 45-50 मिनिटं आम्ही आमच्या शहराच्या विकासाच्या अडचणींविषयी आणि भविष्यात काय करता येईल याच्याविषयी आरामात बसून चर्चा केली. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. आज आपण या भागात ज्यांच्याशी बोलणार आहोत ते छत्रपती संभाजीनगरहून खास आमच्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आले आहेत राम भोगलेजी. राम भोगलेजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. महाराष्ट्रातलं पहिलं नॉनस्टिक किचनवेअर जर कोणी आणलं असेल तर ते म्हणजे निर्लेप. इतकं म्हणजे ज्याला संयुक्तिक नाव निर्लेप असं म्हणता येईल ते त्याचं नाव होतं. आणि त्यानंतर नॉनस्टिक म्हटलं की ते कुठल्याही कंपनीचं असो, निर्लेपचा आहे ना तवा असं घराघरात महिला म्हणायच्या. त्यांच्या घरात उद्योग आहे, पण तो फक्त त्यांच्या कुटुंबाचा जो व्यवसाय उद्योग आहे त्याबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत. त्यासोबतच म्हणजे त्याबद्दल बोलणार आहोतच, पण त्यासोबतच मराठवाड्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी सातत्यानं झटणारे प्रयत्न करणारे जे लोक आहेत, ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, त्यामध्ये भोगले सरांचं नाव हे अग्रगण्य आहे असं म्हणावं लागेल. त्यांच्याशी चर्चा करताना या सगळ्या बाबी तुमच्यासमोर उलगडत जाणार आहेत. एक विकासाचं पाऊल जे आहे ते मराठवाड्यामध्ये पुढे पडत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक नवे प्रकल्प हे मराठवाड्यामध्ये येऊ घातले आहेत, काही आले आहेत. त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. भोगले सर, पहिल्यांदा तर म्हणजे मला त्या नावाबद्दल नेहमीच कुतूहल राहिलं की कुठल्याही कंपनीचं असलं तरी नॉनस्टिक वेअर निर्लेप असंच म्हटलं जायचं. निर्लेप हे नाव आलं कुठून, कसं? बघा, जेव्हा माझ्या वडिलांनी 1965-66 मध्ये नॉनस्टिक भांडी बनवण्यावरती प्रयोग सुरू केले आणि साधारणतः 66च्या शेवटी 67च्या सुरुवातीला प्रयोग यशस्वी झाले. त्यावेळेला ती भांडी बनवायची असा निर्णय घेऊन ती भारतात विकायची असाही निर्णय घेतला गेला. पण या भांड्याला नक्की म्हणायचं काय असा प्रश्न होता की याचं काय ब्रँड असावं. आमचं कौटुंबिक उद्योग असल्यामुळे त्या काळात माझ्या आत्या, काका ही सगळी मंडळी कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्सही होते आणि कंपनीच्या बोर्डवरही होते. त्यामुळे दर 3 महिन्यांनी बोर्ड मीटिंगच्या निमित्ताने एक कौटुंबिक गॅदरिंग असायचं घरी संभाजीनगरला. पुण्याहून मुंबईहून आत्या यायच्या आणि या सगळ्या भावंडांचं एकत्रीकरण असायचं. माझे वडील जेव्हा लहान होते तेव्हा त्यांची आजी म्हणजे माझ्या आजीची आई, हिला माझ्या वडिलांविषयी खूप प्रेम होतं आणि त्या आपलं थोडाफार खाऊ गुळाचा एखादा खडा, खडी साखर असं काहीतरी त्याच्या हातावर ठेवायच्या आणि म्हणायच्या, तू खा नाना. त्यांना नाना म्हणायचे, नाना तू हे तुझ्या करता. तर माझे वडील ते घ्यायचे आणि सर्व भावंडांना वाटून खायचे. तर आजी त्यांना म्हणायची की निर्लेप आहेस रे बाबा तू. बर. आता निर्लेपचा अर्थ मराठी भाषेत म्हणजे संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ असा की ज्याला काही फार आशा आकांक्षा नाही, स्वार्थ नाही, अशा व्यक्तीला निर्लेप व्यक्ती म्हणतात. तर त्यामुळे ते नाव माझ्या आत्याच्या लक्षात होतं. आणि जेव्हा भांड्याला काय नाव ठेवायचं त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आत्यानी बघितल्या, त्याच्यात डोसे वगैरे करून बघितले आणि ती म्हणाली की नाना या भांड्याला तुझं लहानपणीचं नाव देऊ आपण, निर्लेप. बर. असं ते निर्लेप नाव आलं. पण ते इतकं चपखल बसलं त्या प्रॉडक्टला आणि पुढे ते पायोनियर्स असल्यामुळे ते नाव भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही पॉप्युलर झालं. आणि त्यामुळे कुठलंही नॉनस्टिक भांडं असलं तरी त्याला निर्लेप असं म्हटलं जायचं. पण ते पायोनियर असल्यामुळे आणि नावातच त्या भांड्याच्या गुणवैशिष्ट्यांचा समावेश असल्यामुळे. तुम्ही मग उद्योगामध्ये केव्हा जॉईन झालात? कारण
तुमचे छंद बरेच होते, म्हणजे ते बोलता बोलता खूप निघणार आहे. त्यांना नाटकांचा छंद आहे, वक्तृत्वाचा आहे, अनेक वादविवाद स्पर्धा गाजवलेल्या आहेत, घड्याळं जमवण्याचा छंद आहे, असे बरेच छंद आहेत. मग उद्योग शिक्षणानंतर घरचा उद्योग म्हणून तुम्ही जॉईन कसं झाला. होतं की आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेत होतो, म्हणजे मला आठवतं साधारणतः 10-11 वर्षाचा झाल्यानंतर दर उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत हं. वडील आम्हाला आवर्जून कारखान्यात घेऊन जायचे. आणि सुट्टीचा काही भाग म्हणजे अगदी लहान होतो तेव्हा 7 दिवस हं, हं. आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर जवळ-जवळ 15 दिवस हे कारखान्यात काम करायला लावायचं. सुरुवातीला कामाचं स्वरूप अगदी एखादी बाग स्वच्छ झाडून घेणं, एखाद्या कामगाराला काहीतरी तो करत असेल त्याच्यात मदत करणं, इथपासून ते हळू-हळू मग त्या प्रोसेसेस शिकणं. इंजिनिअरिंग कॉलेजला असताना वेल्डिंग शिकलो, बाकीच्या मशीन्स चालवायला शिकलो. तर त्यामुळे घरचा उद्योग आहे त्याच्याविषयीचं प्रेम हे त्याच काळात रुजवलं गेलं होतं. हं. त्यामुळे आपल्या घरच्या उद्योग सोडून इतर काही करणं हा विषय नव्हता. महाविद्यालयात असताना अनेक क्षेत्रात रस होता, त्याच्यात भागही घ्यायचो. क्रिकेट खेळायचो, इंटरव्हर्सिटी क्रिकेट खेळलो होतो. त्यानंतर नाटकात कामं करायचो, काही लेखन करायचो. पण हे आपलं आयुष्याचं उद्दिष्ट असू शकत नाही. हे आपल्या हॉबीज आहेत. बाकी आपल्याला उद्योगच चालवायचा आहे, हे डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे 1976 साली अभियांत्रिकीची परीक्षा दिली हं. आणि साधारणतः 10 दिवसानंतर कारखान्यात कामाला सुरुवात केली. मग त्यानंतर बराच प्रवास झाला. म्हणजे तुमच्या कंपनीचा विस्तार सुद्धा कसा होत गेला, ते मग 2018च्या टप्प्यापर्यंत. बघा, मी जेव्हा कारखान्यात कामाला सुरुवात केली तेव्हा हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीच्या कारखान्यात पहिल्यांदा कामाला सुरुवात हं. केली, जो आमचा मूळ हो, व्यवसाय होता. हो. आणि त्याच्यात काही टेक्निकल डेव्हलपमेंट्स करण्याकरता काकांना मी मदत करत होतो. साधारण 1 वर्षानंतर असं झालं की माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. हं. आणि मग निर्लेपच्या उद्योगाकडे तो मोठा असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याकरता म्हणून मग वडील म्हणाले, की आता तू त्या हॉस्पिटल इक्विपमेंटच्या कारखान्यातनं निर्लेपच्या कारखान्यात कामाला सुरुवात कर. असं मी 1977 साली निर्लेपमध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हा साधारणतः महिन्याला 3-3.5 हजार भांडी आम्ही बनवायचो. हं. म्हणजे रोजची 100 हो. किंवा 125 भांडी. हं, हं. बहुतेक सगळी लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेसेस होत्या. हं. म्हणजे कामगारांवर अवलंबून असलेल्या प्रोसेस होत्या. आणि वडिलांना बाकीची व्यवधानं असल्यामुळे जरी ते अतिशय म्हणजे अ, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा हातखंडा असलेले असे जरी इंजिनियर असले स्वतः, हं, हं. त्यांनी व्हीजेटीआय मधनं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा डिप्लोमा घेतलेला होता. पण तरी देखील त्यांना याच्यात लक्ष घालायला वेळ नसायचा. मग मी जेव्हा प्रत्यक्ष शॉप फ्लोअरवर कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक प्रोसेसेसमध्ये बदल घडवायला सुरुवात केली. आणि 1980 नंतर माझा धाकटा भाऊ मुकुंदही व्यवसायात आला. आणि मग आम्ही दोघांनी मिळून केलेल्या प्रोसेस चेंजेसमध्ये आम्ही साधारणतः फारशी मोठी गुंतवणूक न करता एक काळ असा आला की महिन्याला 3,000 भांड्यांपासून आम्ही महिन्याला जवळ-जवळ 2 लाख भांडी बनवायला बरं. लागलो. म्हणजे हं, हं. आणि अ, लघुउद्योगाच्या व्याख्येत हे उत्पादन येत असल्यामुळे हं. हे उत्पादन मध्यम किंवा मोठ्या उद्योगात करणं शक्यच नव्हतं. हं. त्यामुळे लघुउद्योगाची जी व्याख्या आहे त्याच्यातल्याच गुंतवणुकीत ठेवून हे सगळं करण्याची गरज होती. हं. त्यामुळे बरचसं सेमी ऑटोमेशन आणि ऑटोमेशन याच्याकडे आम्ही प्रयत्न केले आणि कामगारांची संख्या कमी न करता हं. पण फारशी न वाढवता हं. उत्पादन एवढं वाढवलं होतं. सो साधारणतः 2000 म्हणजे 1995-96 साली जेव्हा उदारीकरण, जागतिकीकरणाचं हो. धोरण आलं, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की मोठ्या उद्योगात परदेशी गुंतवणूक येईल किंवा नाही येईल. हं, हं. म्हणजे लोखंड बनवण्याचा कारखाना ते घालणार नाहीत, कारण त्याच्यात गुंतवणूकही मोठी असते आणि रिटर्न्स यायला बराच वेळ लागतो. पण कन्झ्युमर ड्युरेबल्स हो. हे सहज विकले जातात. इथे ब्रँडचा मोठा भाग असतो
आणि त्यातनं पैसे रिकव्हर करणं फार सोपं असतं. त्यामुळे या क्षेत्रात लवकर परदेशी गुंतवणूक होईल आणि आपल्याला कॉम्पिटिशन येईल हे लक्षात आल्यामुळे आम्ही ठरवलं की आपलं काहीतरी डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. म्हणून आम्ही 1997च्या सुरुवातीला ऑटो कॉम्पोनंट बनवण्याच्या उद्योगात पाऊल टाकलं. 1995, 96, 97 हा काही ऑटो कॉम्पोनंट करता फारसा चांगला काळ नव्हता. सगळ्या वाहन बनवणाऱ्या उद्योगांमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना कॉम्पोनंट सप्लाय करणारी जी मंडळी होती ती बऱ्यापैकी त्रासात होती. पण जेव्हा तुम्ही एखाद्या आर्थिक याच्या सायकलमध्ये अगदी तळाला ती असते तेव्हा प्रवेश करता, तेव्हा त्याच्यानंतर येणारी वाढ तुमच्या पदरात पडते. बरोबर. तर तसं आमच्या पदरात ती वाढ पडली आणि 2017 पर्यंत अशी परिस्थिती आली की नॉनस्टिक कुकवेअर हा व्यवसाय खूप कॉम्पिटिशनचा, चीनमधनं इम्पोर्ट करून विकणाऱ्या खूप मोठ्या व्यापाऱ्यांचा असा तो व्यवसाय झाला होता. आणि जे रिटेलर्स होते, जे आमचे डिस्ट्रीब्युटर्स होते, त्यांची अशी अपेक्षा होती की आम्ही त्यांना इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसही द्यावे त्याच ब्रँड खाली, कारण तशा कंपन्या आलेल्या होत्या ज्या चीनमधनं सगळंच आणायच्या, नॉनस्टिक कुकवेअर, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि ब्रँड बनवून विकायच्या. पण आमच्या असं लक्षात आलं की ट्रेडिंग हा काही आमचा व्यवसाय नाही आहे. आणि दुसरं असं की चीनमधनं आणून विकणं याच्यात नॉव्हेल्टी काहीच नाही. बरोबर. म्हणजे तो व्यापार झाला, तो काही उद्योग नाही झाला. आणि आम्ही मूळचे उद्योजक असल्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला होता की आम्ही जे काही विकू ते आम्हीच बनवलेलं असेल. आम्ही निर्णय घेतला की आता याच्या पुढे एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स करून त्या उद्योग वाढवायचा, तर आमच्या पुढच्या पिढीला तोपर्यंत नॉनस्टिक कुकवेअर याच्यात फारसा रस राहिला नव्हता. इंजिनिअरिंग उद्योगात, आमच्या ऑटो कॉम्पोनंट उद्योगात त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती आणि त्यांना असं दिसत होतं की हा व्यवसाय जास्ती चॅलेंजिंग आहे, पण याच्यात रिटर्न्सही जास्ती आहे. त्यामुळे मग 2017 साली आम्ही निर्लेप याचा ब्रँड हा बजाज इलेक्ट्रिकल्सला कारखान्यांसकट विकला आणि ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्रीवर पूर्णपणे फोकस करायला सुरुवात केली ॲज अ कुटुंब. आणि आज आता अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप या आमच्या उद्योग समूहात 3 मोठ्या आणि 3 लहान कंपन्या असा आम्ही ऑटो कॉम्पोनंट्स जगभरात सप्लाय करतो. तर त्यामुळे ती जी कंपनी AITG, तुम्ही व्हिजिट करू शकता वेबसाईट आणि बघू शकता त्याबद्दलचे आणखी डिटेल्स. सर, तुमचा चहा थंड होते. चहा थंडच प्यायची सवय. हा, मग हरकत नाही. तर मग जसं जसं विस्तार होत गेला त्याबरोबर मला मराठवाड्याचा कसा विस्तार होत गेला औद्योगिकदृष्ट्या याबद्दल सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे. कारण त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर असोसिएशन जे आहे त्याचे साहेब अध्यक्ष राहिलेले आहेत भोगले सर. आणि त्याशिवाय अनेक संस्थांचे आहेत, आपण त्याबद्दल बोलणार आहोत. खूप काही गोष्टी आणलेल्या आहेत त्यांनी. आधी चेंबरचे अध्यक्ष म्हणून आणि संभाजीनगरच्या ज्या वसाहती आहेत, औद्योगिक वसाहती, त्यांच्या वाढीसाठी आणि खास करून ऑरिक सिटी, कारण मी मंत्रालयामध्ये काही अधिकाऱ्यांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या तेव्हा ते सुद्धा तेवढ्याच पॅशनेटली ऑरिक सिटी बद्दल बोलताना मी ऐकलं. पण त्याच्या मागची स्टोरी खूप मोठी आहे, त्याच्या मागचे प्रयत्न खूप मोठे आहेत, ते लोकांना कळावेत अशी इच्छा आहे. बघा, साधारणतः आमचा उद्योग, माझ्या वडिलांनी पहिला कारखाना सुरू केला मराठवाड्यातला. म्हणजे औरंगाबाद शहरात जेव्हा 1961 साली आम्ही मुंबईहून येऊन कारखाना सुरू केला, त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही मराठवाड्यातली ती पहिली होती. आणि त्यामुळे आमच्या उद्योगाची वाढ आणि मराठवाड्यांच्या उद्योगाचा प्रवास हा साधारणतः एकाच पद्धतीने झाला असं म्हणायला हरकत नाही. आम्ही वाढत होतो आणि मराठवाडाही उद्योजकतेत वाढत होता. अनेक नवीन उद्योग येत होते. म्हणजे आम्ही 1961ला आलो. 65-66ला पहिल्यांदा चिकलठाणा भागात औद्योगिक वसाहतींची निर्मिती झाली. 63-64 मध्ये MIDC ची स्थापना झाली आणि मग चिकलठाणा भागात विमानतळाजवळ MIDC ने जागा घेऊन पहिली इंडस्ट्रियल इस्टेट डेव्हलप केली.
त्याच्यात मग मुंबईच्या ठाणे, बेलापूर पट्ट्यात जे उद्योग होते, त्यांना तिथे असलेल्या अनंत अडचणी आणि एक्सपान्शन करता तोपर्यंत सरकार मुंबईजवळ परवानगी देणं बंद केलं होतं. त्यामुळे त्यांना त्यांची एक्सपान्शन सगळी संभाजीनगरला, म्हणजे आताच्या संभाजीनगरला, तेव्हाच्या तेव्हाच्या औरंगाबादला आणणं सोपं होतं. कारण मुंबईहून सकाळी एक विमान यायचं औरंगाबादला. ते नाशिकला येत नव्हतं, ते पुण्याला येत नव्हतं, ते औरंगाबादला मात्र नक्की यायचं अजिंठा वेरूळमुळे. त्यामुळे या सगळ्या उद्योजकांना ते खूप सोपं होतं. आणि त्यामुळे टाटा, बिर्ला या सगळ्या मोठ्या ग्रुपच्या इन्व्हेस्टमेंट्स संभाजीनगरमध्ये आल्या. आणि 65 ते साधारणतः 80 या पिरियडमध्ये मीडियम स्केल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरच्या आजूबाजूला वाढली. मग MIDCने पैठणला इंडस्ट्रियल एरिया घेतली, वाळूजमध्ये इंडस्ट्रियल एरिया घेतली. 84 मध्ये वाळूजला बजाज ऑटो आलं. बजाज ऑटोच्या मागे सिमेन्स वगैरे अशा इतर मल्टीनॅशनल्सही आल्या. आणि साधारणतः 80 आणि 90च्या दशकात हे आशिया खंडातलं इंडस्ट्रीच्या संदर्भात अतिशय वेगाने वाढणारं शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण झाली. अर्थात इंडस्ट्री आली की त्याच्याबरोबर अनंत अडचणी येतात, युनियन्स येतात, गुन्हेगारी येते, खंडणीखोर येतात. आणि महाराष्ट्रातल्या इतर बऱ्याच शहरात याचा दुष्परिणाम झालेला दिसतो आपल्याला. पण सुदैवाने औरंगाबादमध्ये त्या काळातलं औरंगाबाद डिव्हिजन इंडस्ट्रीज असोसिएशन, जे माझ्या वडिलांनी आणि मुरलीधरजी जालान, घनश्यामदासजी जालान यांनी स्थापन केलेलं होतं. तर या असोसिएशननी न्यूक्लियस म्हणून तर काम केलंच, म्हणजे इंडस्ट्री यावी म्हणून तर काम केलंच, कॅटलिस्ट म्हणूनही काम केलं. पण इंडस्ट्रीचे जे इंटरेस्ट असतात, त्यांना ज्या अडचणी निर्माण होतात, त्या सरकार दरबारी मांडून योग्य वेळेलाच त्याच्यावरती उपाययोजना करण्याकरता आणि त्या भागातल्या राजकीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून इंडस्ट्री वाढली पाहिजे. इंडस्ट्री ही काही सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाहीये. तर त्यामुळे तिच्याकडे बघताना तुम्ही डेव्हलपमेंटचं एक माध्यम या दृष्टीने बघितलं पाहिजे. हा रुजवण्यात चेंबरचा खूप मोठा, म्हणजे आज त्याचं नाव चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आहे. पण या असोसिएशनच्या माध्यमातून हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि आजही केलं जातं. एखाद्या कारखान्यात कामगारांचं आंदोलन झालं तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण ते हिंसक झालं तर मात्र तो विभागाचा प्रश्न आहे. या दृष्टीने पोलीस, कलेक्टर या सगळ्या मंडळींना हे करून त्यातला हिंसेचा जो भाग आहे तो घडणार नाही, धमक्या देण्याचा जो भाग आहे तो होणार नाही. उद्योगांना काही असामाजिक तत्व असतात, त्यांनी जर त्रास द्यायला सुरुवात केली कुठल्याही बाबतीत, तर असा त्रास वेळेवर थांबवण्याकरता पोलीस, कलेक्टर या सगळ्या सरकारी माध्यमांशी संपर्क साधून या तत्वांना वेळीच आवर घालण्याचं काम कायमस्वरूपी CMI करत आलं आणि आजही तेवढ्याच इफेक्टिव्हली करतं. आता CMI नंतर पुढे इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ यंग एंटरप्रेन्योर्स म्हणून एक संस्था झाली, ज्याचं नाव आता मासी आहे. तर या मासियाचाही खूप मोठा सहभाग आहे, कारण छोटे उद्योजक खूप मोठ्या प्रमाणावर मासियाचे मेंबर्स आहेत आणि CMI मध्ये मीडियम आणि लार्ज स्केल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या दोन असोसिएशन्स आणि पुढे व्यापारी महासंघ असे सगळे एकत्रितपणे शहराच्या शांततेला धक्का लागू नये याच्याकरता राजकारणी, अधिकारी यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात असतात. तर हे जे संपर्काचं माध्यम आम्ही निर्माण केलेलं आहे, मला असं वाटतं की शहराच्या विकासात आणि त्या विभागाच्या विकासात याचा खूप मोठा वाटा आहे. कारण जे अधिकारी आमच्या शहरात काम करून जातात ते जेव्हा मोठ्या मोठ्या पदांवर जातात तेव्हाही त्यांचा शहराशी संपर्क याच्या माध्यमातून राहतो आणि त्यांना संभाजीनगर विषयी एक आत्मीयता कायम राहते. मग ते दिल्लीत असोत, मुंबईत असोत, जिथे कुठे असतील त्यांना या शहराविषयीची आत्मीयता राहते, कारण त्यांचे
तसे संबंध तिथल्या इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीजचे हम्म, असतात. हम्म. तर मला असं वाटतं की याचा खूप मोठा फायदा शहराला झालेला आहे, या विभागाला झालेला आहे. एक असतं की एक जसं प्रशासनिक पातळीवर, औद्योगिक पातळीवर या संस्था संघटना आहेत त्यांनी प्रयत्न करणे आणि सरकारी पातळीवर सुद्धा प्रयत्न करणे. मग केंद्रातलं राज्यमंत्रीपद, अर्थ राज्यमंत्रीपद जेव्हा संभाजीनगरच्या डॉक्टर कराडांकडे आलं, त्या त्यात तुम्ही सगळ्यांनी मिळून ऑरिक सिटीमध्ये स्कोडा आणण्यासाठी आणि तुम्ही जी एक यंग ब्रिगेड तशा अर्थाने मेंटर केलेली आहे, त्यांनी काय काय नेमके प्रयत्न केले होते? बघा, स्कोडा आणलं हा भाग साधारणतः 97 ते 99 मधला आहे. आणि त्या काळात पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांदा मी असं म्हणेन की वेगळं सरकार महाराष्ट्रात आलं होतं. काँग्रेस सोडून वेगळं सरकार महाराष्ट्रात आलं होतं. एक पुलोदचं सरकार थोड्या काळाकरता होतं महाराष्ट्रात, पण त्याच्यानंतर वेगळं सरकार आलं होतं. आणि या सगळ्या मंडळींची, विशेषतः गोपीनाथ मुंडेंची आमच्या इंडस्ट्रीचे बऱ्याच चांगले संबंध होते. जेव्हा आम्हाला कळलं की एक सरकारचं डेलिगेशन युरोपमध्ये जाणार आहे आणि वेगवेगळ्या ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग उद्योगांशी महाराष्ट्रात येण्याकरता चर्चा करणार आहे, त्यावेळेला आम्ही गोपीनाथरावांना असं म्हटलं की आपण उपमुख्यमंत्री आहात, आपण महाराष्ट्रात या असं निमंत्रण देऊ शकाल, पण जे अधिकारी तुमच्या बरोबर येणार आहेत तेही सगळे महाराष्ट्रात या असं म्हणतील, पण मग मराठवाड्यात या, औरंगाबादला या असं कोणीतरी म्हणणारं त्या याच्यात नसेल तर लोक का विचार करतील? लोक पुणे, नाशिक याचा विचार प्राथम्याने करतील. म्हटलं आम्ही येऊ का तुमच्या बरोबर? त्याला त्यांनी परवानगी दिली आणि पूर्ण युरोपच्या ट्रिपमध्ये मी, नरेंद्र गुप्ता आणि विवेक देशपांडे असे आम्ही 3 जण त्या डेलिगेशन बरोबर गेलो होतो. आम्हाला प्रत्येक कारखान्यात म्हणजे स्कोडा, फियाट, करारो वगैरे ज्या ज्या कारखान्यांना आम्ही व्हिजिट दिली, त्या कारखान्यातल्या ऑफिशियल चर्चेमध्ये आवर्जून गोपीनाथरावांनी विनंती करून आम्हाला संभाजीनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचं प्रेझेंटेशन करायला वेळ दिला. आणि याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेला स्कोडानी यायचं ठरवलं त्यावेळेला त्यांच्या समोर पुण्याबरोबर संभाजीनगर हेही ऑप्शन होतं, म्हणजे त्या काळातलं औरंगाबाद हेही ऑप्शन होतं. आणि मग त्यांनी तौलनिक अभ्यास जो आम्ही त्यांच्या समोर मांडला होता त्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की नाही, आपण संभाजीनगरमध्येच यायचं. पुण्यातल्या किमती, जमिनीच्या पगार याचा सगळ्याचा विचार करता त्यांनी मग औरंगाबादमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं. याचा फायदा 99च्या नंतरच्या दशकात निश्चितपणे संभाजीनगरला झाला. पण डॉक्टर कराड ज्या वेळेला राज्यसभेवर गेले आणि मग त्यांना मंत्रीपद मिळालं, त्याच्या आधी औद्योगिक संघटनांचं काम हे एका विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित असतं. शहराच्या विकासाचे जे प्रश्न असतात ते औद्योगिक संघटना सेकंडरी किंवा टर्शरी प्रायोरिटीने मांडतात. मग अशी एक संघटना असावी म्हणून मासिया, CMI आणि लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा सगळ्या संस्थांमधनं काही मंडळींना घेऊन औरंगाबाद फर्स्ट असा एक इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केला होता, ज्याचा विषय शहराचे प्रश्न आणि त्याच्याकरता दबावगट असा होता. आणि आम्ही दर महिन्याला केवळ अधिकाऱ्यांशी नव्हे तर राजकीय नेत्यांशी चर्चा करायचो. त्यांना आमच्या मीटिंग्स मध्ये बोलवायचं, त्यांच्याबरोबर जेवणाचे कार्यक्रम आयोजित करायचे आमच्या याच्यात. आणि मग संभाजीनगरच्या विकासाविषयीचे मुद्दे काय आहेत, अडचणी काय आहेत, काय करायला पाहिजे याच्याविषयीच्या चर्चा आम्ही करायचो. त्याच्याविषयीची जी प्रपोजल सरकारला द्यावी लागतात त्याच्यावरही आम्ही काम करायचो. डॉक्टर कराड हे आमच्या या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होते. आणि खासदार झाल्यावर तर विशेषतः आमच्या सभांना ते आवर्जून यायचे. त्यामुळे मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला फोन कोणाला केला असेल तर औरंगाबाद फर्स्ट. म्हणून आम्ही 3-4 जे सिनियर मंडळी त्याच्यात ऍक्टिव्ह होतो, मी असेल, मानसिंग पवार असतील, ऋषी बागला असतील, मुकुंद कुलकर्णी असतील,
आम्हा मंडळींना त्यांचे फोन आले की आता आपल्याला दिल्लीत एक असं पद मिळालंय की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या विभागाच्या विकासाकरता काहीतरी करू शकतो. त्यामुळे त्यांच्या त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनंत बैठकी आम्ही दिल्लीत अटेंड केल्या. पण मी असेल, मानसिंग असेल किंवा ऋषी बागला असेल, आम्ही सिनियर, तोपर्यंत आम्ही एका विशिष्ट वयाच्या पुढे गेलेलो होतो. आम्ही त्यांना सुरुवातीच्या काळात मदत केली. पण एक वेळ अशी आली की मला जाणवलं की आपण जातो, आपण प्रेझेंटेशन्स करतो, आपण बोलतो, प्रभावी असतं, पण समोरच्या व्यक्ती आमच्यापेक्षा वयाने खूप लहान असतात. निर्णय घेणाऱ्या व्यक्ती या आमच्यापेक्षा वयाने 15-20 वर्ष लहान असलेल्या असतात. त्यांना पटलं तरी कनेक्ट होत नाही. मग एक अशीच महत्वाची बैठक डॉक्टरांनी आयोजित केली होती दिल्लीत आणि मला फोन आला की रामभाऊ उद्या सकाळी दिल्लीला या, आपल्याला माझ्या कार्यालयात अशी बैठक आहे आणि भारतातल्या प्रतिथयश ऑटोमोबाईल कंपनीचे हेड येणार आहेत, त्यांना आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचंय. मी म्हटलं डॉक्टर मी एक काम करतो की आता ही जी तरुण मंडळी CMIचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आहेत यांना पाठवतो. ते म्हणे नाही नाही रामभाऊ असं कसं चालेल. म्हटलं डॉक्टर तुम्ही विश्वास ठेवा, ही चांगली आहेत मुलं आणि मी तुम्हाला सांगतो की त्या मुलांनी केलेलं प्रेझेंटेशन इतकं प्रभावी होतं. ऍव्हरेज एज 32 ते 35 आणि समोर बसलेली जी व्यक्ती होती तिचं वय 50च्या आसपास. त्याला ही तरुण मंडळी या विभागातली इतकं प्रभावीपणे त्या विभागाविषयी बोलतात ते बघून तो इतका इम्प्रेस झाला आणि मग त्या चर्चेतनं टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या संदर्भातले काही चर्चा झाली. त्यातनं मग गीतांजली किर्लोस्कर मॅडम बरोबर डॉक्टरांची चर्चा झाली आणि मग पुढे घडलेला इतिहास तर अतिशय रंजक आहे. बघा नाव गुप्त ठेवायचं होतं बरेच काळ. हा नाही बऱ्याच कंडिशन्स होत्या. जेव्हा डॉक्टरांनी गीतांजली किर्लोस्करांना फोन केला त्यावेळेला त्या परदेशात होत्या आणि मग त्या म्हणाल्या की मी एक 10 दिवसांनी परत येणार आहे, मग त्यानंतर आपण बोलू. आता गीतांजली किर्लोस्कर या त्यांचे वडील औरंगाबादला कमिशनर होते आणि त्या शिकायला काही वर्ष संभाजीनगरमध्ये होत्या. मला वाटतं राजवाडे त्यांचा, वायल राजवाडे, यशवंत राजवाडे हे त्यांचे वडील हे संभाजीनगर. आमची सगळ्यांचीच त्यांच्याशी जवळची ओळख होती. मी तर इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे राजवाड्यांची ओळख होती, पण यांच्या काही याच्यामुळे माच्छर कुटुंबाशी त्यांची चांगली ओळख होती, पर्टिक्युलरली गीतांजली किर्लोस्करांची. आमची जरी ओळख असली तरी माच्छर कुटुंबाची त्यांच्याशी वैयक्तिक असलेली ओळख हिचा वापर या सगळ्या प्रक्रियेत झाला. डॉक्टरांनी 10 दिवसानंतर लक्षात ठेवून कुठल्याही प्रकारचं आम्ही रिमाइंडर न देता परत गीतांजली किर्लोस्करांना फोन केला की तुम्ही आता आलाय का. तर ते म्हणाले आले. म्हणजे तुम्ही एक काम करा की आमच्या विभागात तुम्ही जे काय एक्सपान्शन करण्याचा विचार करताय असं आम्हाला कानावर आलंय, त्याच्याकरता आमच्या विभागाचा तुम्ही आवर्जून विचार करा. तर त्या म्हणाले अहो मी माझं बालपण तिथे गेलेलं आहे त्यामुळे मला त्या शहराविषयी हे मी नक्की पाठवते कोणाला. जेव्हा 4 जण आले भेटायला, त्यामुळे ते किती सिनियर आहेत काय आहेत याची आम्हाला कल्पना नव्हती, पण या सगळ्या तरुणांनी त्यांना संभाजीनगर, तिथलं इंडस्ट्रीयल वातावरण, संघटना, एकंदरीतच याच्याविषयी 2-2.5 तास इतकं चांगलं प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी विविध प्रश्न विचारले शहराविषयी, त्या प्रश्नांची उत्तरं दिली. सिनियर म्हणून मी त्या बैठकीत खरं म्हणजे ऑब्झर्व्हर म्हणून होतो, पण जिथे कुठे माहिती त्रुटी आहेत असं मला वाटायचं तेवढ्या पुरतं मी यांना माहिती देत होतो. पण त्याचा परिणाम असा झाला की ते 4 जण जे सिनियर लेव्हलचे अधिकारी होते टोयोटा किर्लोस्कर मोटर मधले, ते परत जाताना एक शहराविषयीचं इम्प्रेशन घेऊन गेले की या शहरातल्या तरुणांना विकासाची भूक आहे. हे शहर आपल्याला बोलावतंय की तुम्ही या, आम्ही तुम्हाला मदत करू. जिथे कुठे तुम्हाला वाटेल की इथे काही मदतीची गरज आहे तिथे तिथे आम्ही तुम्हाला मदत करू. एवढा मोठा सपोर्ट कुठल्याही शहरात, अशा प्रकारचं निमंत्रण त्यांना इतर कुठल्याही शहरात मिळालं नव्हतं.
त्यामुळे ते सिरियसली याचा विचार आपण करू शकतो असा विचार घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी फोन करून एक हे सांगितलं की बघा आम्ही कोण होतो काय होतो आम्ही तुम्हाला फारसं सांगितलं नाही आमची नावं सोडून, पण यापुढे आम्ही असं ठरवलंय की आम्ही निश्चितपणे छत्रपती संभाजीनगरचा विचार करू, पण आमचं नाव कुठेही आलं नाही पाहिजे, कुठल्याही वर्तमानपत्रात हे नाही आलं पाहिजे की टोयोटा किर्लोस्कर मोटरची मंडळी संभाजीनगरचा विचार करते. त्यामुळे याच्यात अतिशय गुप्तता पाळली गेली पाहिजे. आणि ही गुप्तता पुढे 8 महिने त्यांची जवळजवळ 8-9 डेलिगेशन्स आली. त्यांनी शहराचा पूर्ण अभ्यास केला, म्हणजे छोट्या छोट्या रेस्टॉरंट पासून, दवाखान्यांपासून, शिक्षण संस्थांपासून ते अगदी मोठ्या शिक्षण संस्थांपर्यंत. व्हेज कुठे मिळतं, नॉनव्हेज कुठे मिळतं, कामगारांची मुलं कुठे शिकू शकतील, अधिकाऱ्यांची मुलं कुठे शिकू शकतील, कॉलेजेस आहेत का, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत का, मग त्यांची अवस्था काय आहे, मेडिकल कॉलेजेस आहेत का, त्यांची अवस्था काय आहे, हॉस्पिटल्स आहेत तर किती प्रभावीपणे ते मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकतात, अशा वेगवेगळ्या विषयांवर. आणि कामगारांची स्थिती काय आहे, पगार काय आहेत, वेगवेगळ्या याच्यात कामगारांची किती आंदोलनं होतात, त्याचं स्वरूप कसं आहे, असा सगळा अभ्यास केला. याच्यात या आमच्या तरुण मंडळींनी त्यांना विमानतळावर रिसीव्ह करण्यापासून, गुप्तता बाळगायची म्हणजे मग ते 9 महिने पोटात बाळच बाळगलं. नाही नुसतं तेवढंच नाहीये. अहो टॅक्सीवाल्याला कळलं की टोयोटाची मंडळी आहे तर तो कुठेतरी बोलतो, खरंय. ड्रायव्हर्सना कळलं तर ते, त्यामुळे हे ड्रायव्हर न घेता स्वतः गाडी घेऊन एअरपोर्टला जायचे, त्यांना रिसीव्ह करायचे आणि त्यांना घेऊन पार ऑरिक सिटी मधल्या वेगवेगळ्या जागा दाखवण्यापासून ते शहरात असलेल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज विषयी माहिती देणं आणि त्यांना प्रत्यक्षात त्या इंडस्ट्रीच्या बाहेर नेऊन दाखवणं की ही ती इंडस्ट्री आहे, ही मंडळी हे करतात, हे बजाजला हा पुरवठा करतात, यांची ही क्षमता आहे, हे एक्सपोर्ट करतात, अशा स्वरूपाची माहिती आणि त्याचं एक डोसियर असं तयार करून यांनी पुढच्या 8-9 महिन्यात दिलं. मग एक वेळ अशी आली की ऑरिक सिटीतलं तिथले जे लोकल अधिकारी होते ते तर याच्यात इन्व्हॉल्व्ह होते, पण त्यांनाही असं होतं की तुम्ही बोलायचं नाही, कुठेही बोलायचं नाही. ते त्यांनी पाळलं, इंडस्ट्रीने ती हे बाळगली, त्यामुळे कुठेही बातमी नव्हती. अख्ख्या या प्रोसेसमध्ये 9-10 महिने कुठेही बातमी नव्हती की टोयोटा किर्लोस्कर मोटर्स हे संभाजीनगरला येण्याचा. मग ते म्हणाले आता आम्ही सिरियस आहोत आणि आता आमच्या बोर्डासमोर आम्हाला हे प्रपोजल न्यायचंय, पण बोर्डासमोर प्रपोजल नेताना आम्हाला सरकार काय आम्हाला देईल याच्याविषयीची कल्पना हवी, त्यामुळे आम्हाला आता सरकारशी बोलायचं. आता त्यांच्या अटी होत्या की हे जे काही गुप्तता आहे ही सरकारशी बोलत असतानाही अशीच राहिली पाहिजे. त्यामुळे आम्ही कोण आहोत ते आम्ही सांगणार नाही, आम्ही कुठल्याही राजकारण्याशी बोलणार नाही, आम्ही एकाच अधिकाऱ्याशी बोलू सरकारमध्ये, अशा अटी होत्या. या सगळ्या तरुणांना असा प्रश्न पडला की कसं होईल हे, तुम्ही उपमुख्यमंत्री, मंत्री किंवा तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री किंवा तुम्ही इंडस्ट्रीज सेक्रेटरी किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर यांच्याशी बोलल्याशिवाय सरकार काय देईल हे कसं कळू शकतं. मग ते परत माझ्याकडे आले सगळे तरुण आणि म्हणाले की काका आता काय करूया, आता कसं काय आपल्याला पुढे जाता येईल. म्हटलं एकच व्यक्ती आहे की जी आपल्याला याच्यातनं मार्ग काढू शकेल. म्हटलं मी बोलतो त्यांच्याशी. देवेंद्रजी एका लग्नाच्या निमित्ताने संभाजीनगरला आले होते. मी त्यांना त्या लग्नाच्या गडबडीत गाठलं आणि म्हटलं देवेंद्रजी मला अतिशय कॉन्फिडेन्शियल विषयावर तुमच्याशी एक 3-4 मिनिटं बोलायचंय, या गर्दीत ते काही बोलता येणार नाही, तर मी कुठे भेटू तुम्हाला. तर म्हणाले रामभाऊ मी आत्ताच विमानाने परत जाणार आहे, त्यामुळे तुम्ही विमानतळावर जाऊन थांबा, तिथे मी तुमच्याशी चर्चा करतो. अर्थातच डॉक्टर कराड, अतुल सावे हे मंत्री असल्यामुळे त्यांच्या बरोबर होते. मी फोन करून आमच्या चेंबरचा त्यावेळेला जो अध्यक्ष होता दुष्यंत पाटील त्यालाही बोलवून घेतलं होतं, कारण तो या सगळ्यात वन मॅन कॉन्टॅक्ट म्हणून टोयोटा किर्लोस्कर बरोबर बोलत होता.
तर त्यालाही बोलवून घेतलं आणि आम्ही रात्री साधारणतः 11:15च्या सुमारास देवेंद्रजींना एअरपोर्टच्या VIP रूममध्ये भेटलो. आणि या अटी मी त्यांना सांगितल्या. मी काही कंपनीचं नाव सांगितलं नाही, काही नाही. मी एवढंच म्हटलं की देवेंद्रजी, यातनं जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येईल. ऑरिक सिटीमध्ये जिथे जमीन विकण्याकरता आपण गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय, करतो आहोत. विकले जात नाहीये, हो. तिथे एक मोठा चंक जमिनीचा हे विकत घेतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सप्लायर्सही येतील. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक या निमित्ताने होईल. मोठी कंपनी आहे, त्यामुळे आपण हे कन्सिडर करावं, पण ते डिस्क्लोज करू इच्छित नाहीत आणि ते तुमच्याशी किंवा कुठल्याही राजकारण्याशी बोलू इच्छित नाहीत. त्यामुळे आम्हाला एक अधिकारी द्या. तर देवेंद्रजींना ही विनंती करण्याची हिंमत करणारे फार कमी असते. बरोबर. डॉक्टर कराड आणि अतुल म्हणाले की अरे आम्ही तर राजकारणात आहोत आणि राजकारण्यांची बोलणार नाही, असं आम्ही देवेंद्रजींना कसं सांगणार, ते आमचे नेते, आम्ही नाही सांगणार आहे. मी बोललो. देवेंद्रजींनी अतिशय मोठ्या मनाने सगळं ऐकून घेतलं. फक्त एकच प्रश्न विचारला की रामभाऊ, तुमची, डॉक्टर कराड, अतुल, तुमच्या सगळ्यांची खात्री आहे की हे होईल? तर आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आम्ही गेले 10 महिने या प्रक्रियेत आहोत, आम्हाला 100% खात्री आहे की हे होईल. हा शेवटचा टप्पा आहे. हे जर हार्डल क्रॉस केलं तर शर्यत जिंकली. तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी कौस्तुभ धवसेंना फोन केला आमच्या समोर. कौस्तुभ धवसेंना सांगितलं की CMI ची मंडळी येतील, त्यांच्याबरोबर काही इन्व्हेस्टर्स असतील, त्यांना काही विचारू नका, त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देण्याचं काम करा आणि तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कन्सल्ट करा. आणि मग ती प्रक्रिया पुढचे 2 महिने चालली आणि या 2 महिन्यात मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. त्यात थोडासा केंद्र सरकारमध्ये सेटबॅक मिळाला. मग देवेंद्रजींनी जाहीर केलं की मी या पराभवाचा जबाबदारी घेतो आणि राजीनामा देतो. आता ज्या दिवशी देवेंद्रजींनी अनाऊन्स केलं त्या दिवशी सकाळी तरुण मंडळी सगळी परत गडबडली की अरे एवढं सगळी 10, 11, 12 महिन्याची मेहनत आता देवेंद्रजी नाही म्हटल्यावर याच्यावर पाणी. बरोबर. माझ्याकडे आले धावत, म्हणाले काका आता काय? म्हटलं मी काही कोणाशी बोलत नाही, पण मी तुम्हाला आता म्हटलं 50 वर्ष हे मी ऑब्झर्व करतोय राजकारण. म्हटलं काही देवेंद्रजींचा राजीनामा कोणी स्वीकारावा लागत नाही. त्यांनी दिला तरी म्हटलं काही केंद्र सरकारमध्ये त्यांना मिळणार नाही. त्यांना जबाबदारी घ्या, अशीच कंटिन्यू करावी लागणार आहे विधानसभेपर्यंत. पण काका विधानसभेला काय होईल? म्हटलं अरे लोकसभेची कन्सिडरेशन्स वेगळी असतात, विधानसभेची वेगळी असतात. विधानसभेत हेच सरकार निवडून येणारे याची खात्री बाळगा. ते म्हणाले एवढ्या कॉन्फिडंटली तुम्ही? म्हटलं माझा कॉन्फिडन्स तुमच्यात घ्या आणि याच कॉन्फिडन्सने टोयोटा किर्लोस्करशी बोला. म्हटलं याच्यात कुठेही काही कमी होऊ देऊ नका. हा कॉन्फिडन्स तुम्ही त्यांनाही द्या, कारण त्यांच्याहीकडनं क्वेरी होती की आता काय होईल महाराष्ट्रात. हे आम्ही ज्या सरकारशी बोलतोय ते सरकार पुढे येणार आहे की नाही येणार आहे. तर तो कॉन्फिडन्स दिला. आमच्या सुदैवानी मोठ्या मार्जिननी परत महाराष्ट्रात ते सरकार आलं आणि तो ॲग्रीमेंट झाला आणि जाहीर झालं. हा प्रवास इतका रोचक होता ना, कारण कॉन्फिडेन्शियालिटी ठेवणं ते सोपं नसतं. अगदी आपल्याकडे आता तुम्ही वार्ताहर आहात, तुम्हाला माहितीये की वार्ताहर वाटच बघत असतात. एक छोटासा क्लू मिळाला तर बातमी करतात. तर त्यामुळे हे होऊ न देण्याकरता खूप प्रयत्न करावे लागले आणि मी असं म्हणेन की त्याच्यात परत आमच्या इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इंडिव्हिज्युअली बऱ्याच इंडस्ट्रीजचे तिथल्या मीडियाशी असलेले जे चांगले संबंध आहेत आणि अधिकाऱ्यांशी आमचे जे चांगले संबंध आहेत याचा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. कारण ज्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा विषय काही कुणकुण लागली होती त्याही अधिकाऱ्यांनी कुठेही याच्याविषयी वाच्यता केली नाही. त्यामुळे हे घडू शकलं. जवळपास 5 ते 6 दशकं तुम्ही संभाजीनगर आणि तिथल्या औद्योगिक वसाहतींचा विस्तार बघताय. आज आपण कुठल्या पोझिशनला आहोत? दुसरं मॅजिक बद्दल पण मला तुमच्याशी बोलायचंय. तर ही जादू काय आपण त्यानंतर बोलूया. बघा मी असं म्हणेन की 1960-61 आणि आज 2026 हा जो प्रवास आहे जवळजवळ 60 वर्षाचा,
यातली 50 वर्ष तर मी स्वतः ऍक्टिव्हली होय. याच्यात इन्व्हॉल्ड आहे. 1976 ते आता 2026 मी ऍक्टिव्हली याच्यात इन्व्हॉल्ड आहे. आणि अं, मी जे बघतोय की इंडस्ट्रियल एरिया आता मॅच्युअर झाले. नुसत्या मॅच्युअर झाल्यात असं नाही, तर डायव्हर्सिफाईड इंडस्ट्रियल एरिया. म्हणजे संभाजीनगरचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे कुठल्याही एकाच प्रकारच्या उद्योगावर शहर अवलंबून नाही किंवा तो विभाग अवलंबून नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती स्टेट एक्सचेकर आणि सेंट्रल एक्सचेकरला संभाजीनगरामधनं कर दिला जातो. आणि सुमारे 25-30 वर्षापूर्वी आम्ही मागासलेले आहोत, आम्हाला मदत करा, असं म्हणणं आम्ही बंद करून टाकलं. आम्ही सरकारबरोबर बोलत असताना चेंबर म्हणून आम्ही पॉलिसी केली की आम्ही एवढे पैसे दरवर्षी तुमच्या खजिन्यात देतो, त्यातले तुम्ही एवढेच पैसे आम्हाला परत द्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या रूपाने, आम्ही अजून वाढवून तुम्हाला पैसे देऊ. या प्रकारचा संवाद आता सरकारशी आम्ही करत असल्यामुळे 2 गोष्टी झाल्या. लोकांच्यातली जी भावना होती की आपण मागास आहोत, मग ते सरकारने केल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही, ही भावना कमी झाली. आणि दुसरं, सरकारमध्ये ही भावना आली की ही लोक जे मागण्या करतात त्या मागण्या अवास्तव नसतात, त्या पूर्ण वास्तवाशी सुसंगत अशा मागण्या असतात. आणि आता गेल्या इतक्या अनेक वर्षात सरकारने जेव्हा जेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन काही ना काहीतरी आमच्या विभागाला दिलं, त्यावेळेला आम्ही जे त्यांना आश्वस्त केलं होतं की यातनं एवढा फायदा होईल, आमच्या सुदैवाने त्याच्यापेक्षा अधिकचं माप आम्ही सरकारच्या पदरात टाकू शकतो. त्यामुळे मी असं म्हणतो की चांगली मॅच्युअर झाली आहे. पुढच्या जनरेशन्स मध्येही हा पूर्णपणे हा व्ह्यू आलेला आहे. त्यामुळे संभाजीनगर एक असं शहर आहे की जिथे कारखानदारांची मुलं परदेशात गेली, शिकली आणि बहुतेक सगळी परत येऊन उद्योगात काम करतात. कारण डॉक्टर माशेलकर नेहमी रिव्हर्स मायग्रेशन किंवा रिव्हर्स ब्रेन ड्रेन बद्दल बोलतात की नाहीतर लोक तिकडे जातात, तिकडे स्थायिक होतात. आपल्या इथे तसा बऱ्यापैकी अपवाद आहे. मी असं म्हणेन की आमच्याकडे अपवादानेच एखादा कोणीतरी तिकडे राहिला असेल, बाकी सगळी मंडळी परत येऊन आपापल्या उद्योगात. आणि त्याचा फायदा असा होतो की उद्योग करण्याची जी मानसिकता आहे ना, ती पूर्णपणे बदलते. म्हणजे जो एक फॅमिली बिझनेस ओरिएंटेशन होतं, म्हणजे बाबूजी बोलतोय तो कर देणे का, अशी जी काही एक व्यवस्था होती, त्याच्यातनं आता प्रोफेशनल मॅनेजमेंट्स आले आहेत. आणि या प्रोफेशनल मॅनेजमेंट्स करणारी ही सगळी तरुण मंडळी आहेत जी परदेशातनं शिकून आलेली आहे. त्यांचा सगळा अप्रोच हा प्रत्येक कायद्याचं पालन करून उद्योग वाढवणं याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो, जो आधीच्या पिढीत होताच असं म्हणता येत नाही. आधीच्या पिढीत अनेक वेळा उद्योग वाचवायचा आहे, मग ठीक आहे, हा कायदा थोडा बाजूला ठेवता येईल, असा अप्रोच होता. तसा अप्रोच आता नाहीये. आता कायदे पाळून उद्योग कसा वाढवता येईल, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी याचा विचार करून सगळ्याचा कसा करता येईल, भविष्याचा वेध कसा घेता येईल, हे सगळं आता संभाजीनगरमध्ये होताना दिसतं. आणि त्याचाच परिपाक म्हणून 2015 मध्ये झालेलं ऑटो क्लस्टर असेल की ज्यात आमच्या पिढीचा बऱ्यापैकी सहभाग होता. असं मी असं म्हणेन की आमचीच पिढी होती त्याच्यात प्रामुख्याने. पण त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक क्लस्टर झालं. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मध्ये पिढी बदललेली होती, आमच्या नंतरच्या पिढीने त्याच्यात सहभाग घेतला होता. आणि आता ऑरिक सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यानंतरच्या पिढीचा सहभाग आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की ती पासिंग ऑन द बॅटन हे अतिशय इफेक्टिव्हली होतंय. आणि केवळ आपलाच विचार करायचा नाही, तर शहराचा विचार करायचा, कारण शहर वाढलं तर आपला व्यवसायही वाढतो. ही भावना सर्वसाधारणपणे सर्वांच्या मनात आपल्याला दिसते. त्यामुळे मी असं म्हणेन की डेस्टिनेशन म्हणून आणि एक अतिशय होमली वातावरण आहे शहरात. व्यापारी असतील, उद्योजक असतील, छोटे असतील, मोठे असतील, यांचे संबंध परस्परांशी इतके चांगले आहेत, परस्परांना मदत करण्याची इतकी मोठी भावना आहे जी इतर शहरांच्यातनं फार अभावाने मिळते. आणि देवेंद्रजी तर अनेक ठिकाणी भाषण करताना म्हणतात की अहो, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांकडनं शिका.
मोदी जपानला गेले, मोदीजी त्यांच्याबरोबर संभाजीनगरचे उद्योजक होते. देवेंद्रजी जपानला गेले, त्यांच्याबरोबर संभाजीनगरचे उद्योजक होते. अमेरिकेत गेले, त्यांच्याबरोबर संभाजीनगरचे उद्योजक होते. ते म्हणाले, अहो इतर कुठल्याच शहरातल्या उद्योजकांना असं वाटत नाही की अशा गव्हर्नमेंट डेलिगेशन्स बरोबर जावं, पण आम्हाला 1997-98चा अनुभव असल्यामुळे आम्ही आवर्जून आमचे खर्च करून आम्ही डेलिगेशन्स बरोबर जातो. त्यातनं 2 गोष्टी होतात. आमच्या विभागाविषयी आम्हाला तिथे बोलता येतं आणि त्याही पेक्षा या नेत्यांबरोबर आम्हाला 5-7 दिवस राहायचा आणि त्यांच्याबरोबर विचार विमर्श करण्याकरता जो वेळ तिथे मिळतो तो वेळ इथे कधीच मिळत नाही. त्यामुळे मला आठवतं आम्ही जपानला जात असताना सिंगापूर विमानतळावर 3 तास लेओव्हर होता. आम्ही त्या 3 तासात सिंगापूर विमानतळावर एक बिझनेस कॉन्फरन्स रूम बुक केली आणि तिथे देवेंद्रजी आणि त्या काळात सुभाष देसाई उद्योग मंत्री होते. 45-50 मिनिटं आम्ही आमच्या शहराच्या विकासाच्या अडचणींविषयी आणि भविष्यात काय करता येईल याच्याविषयी आरामात बसून चर्चा केली. आम्ही 5-7 उद्योजक आणि हे दोघं मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर उद्योग मंत्री. हा असा वेळ तुम्हाला इथे मिळूच शकत बरोबर. आणि यामुळे त्यांच्या मनात ही भावना की इथे लोकांच्या पोटात भूक आहे आणि पाठपुरावा करतात. ही भावना इतकी दृढ आहे की अनेक ठिकाणी उल्लेख केला जातो. पुण्यात, नाशिकमध्ये भाषण करत असताना देवेंद्रजी संभाजीनगरचा उल्लेख करतात, नागपूरमध्येही करतात. हे आमच्या दृष्टीने महत्वाचंच आहे. एकतर संभाजीनगर म्हणजे समृद्धी महामार्ग तिथून गेला. याशिवाय पुण्याला लवकरात लवकर म्हणजे पुण्यात आणि संभाजीनगर मधलं अंतर कमी करण्यासाठी नितीनजींचे मोठे प्लॅन्स आहेत, मोठ्या योजना आहेत. आणि आपण जर समांतर असं म्हणत गेलो तर देश पातळीवर सुद्धा MSMEs, स्टार्टअप्स ह्याचं एक खूप मोठं कल्चर, एक मोठी संस्कृती उभी राहिली. ती कुठपर्यंत संभाजीनगरांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मॅजिक हे जी आता हे आहे की मला वाटतं महाराष्ट्र ॲग्रिगेटर्स फॉर गॅजेट्स, इनोव्हेशन्स अँड कोलॅबोरेशन. मॅजिक हे इनोव्हेशन आणि स्टार्टअप्स करता केलेलं इन्क्युबेशन सेंटर आणि मराठवाडा ऍक्सेलरेटर्स करेक्ट असं त्याचं मराठवाडा ऍक्सेलरेटर्स फॉर गॅजेट्स, इनोव्हेशन अँड कोलॅबोरेशन नाहीये का त्याच्यामध्ये? नाही, गॅजेट्स नाहीये. मॅजिक मध्ये म्हटलं की त्याचा जो लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म हा ग्रोथ, इनोव्हेशन असा तो आहे. मॅजिक हे तसं आहे. तर त्याच्याकरताच हे म्हणजे सेंटर, राईट. तर हे जे काही आहे हे मॅजिक हे आता माझ्या नंतरच्या म्हणजे माझ्यापेक्षा 10-15 वर्ष ज्युनियर असलेल्या मंडळींना त्यांच्या स्वतःच्या उद्योगात ते मॅच्युअर झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता ही जी नवीन सिस्टीम येते स्टार्टअप्सची, याच्यात कुठेतरी आपला सहभाग असला पाहिजे. आपण हे जर आणलं नाही, मग त्याच्यात आशिष गर्दे, प्रसाद कोकिळ, केदार देशपांडे, त्यानंतर रितेश मिश्रा, सुनील रायथता, मुकुंद भोगले या मंडळींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. पण ही संकल्पनाच मुळी त्यांनी उभी केली आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरनी जसं ऑटो क्लस्टर एक वेगळी कंपनी करून वेगळा हे उभा केला, जसं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर हा एक वेगळा आयाम दिला आणि तो वेगळा उभा केला. CMIचा भाग नाहीत ते त्यांचे इंडिपेंडंट आहेत. तसा मॅजिकला पूर्णपणे सुरुवातीचा पाठिंबा CMIने दिला. आजही मॅजिकचं ऑफिस CMIच्या बिल्डिंग मध्येच आहे. पण मॅजिक हळूहळू अशा प्रकारे वाढतंय आणि पूर्ण भारतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला अटॅच नसलेलं आणि इंडस्ट्रीज असोसिएशन चालवणारे एकमेव इन्क्युबेशन सेंटर. बाकी बहुतेक सगळी इन्क्युबेशन सेंटर्स युनिव्हर्सिटीज किंवा टेक्निकल कॉलेजेस मध्ये आहेत. एकमेव इन्क्युबेशन सेंटर असं आहे की जे इंडस्ट्रीज असोसिएशन चालवतं आणि पूर्ण भारतातनं इन्क्युबेटर्स याला अटॅच्ड आहेत.
म्हणजे आता मॅजिकचं काम करणारा आशिष गर्दे आता या स्टार्टअप इकोसिस्टीमच्या ज्या सर्वोच्च संस्था आहेत, सरकारच्या माध्यमातून निर्माण, या संस्थांच्या बोर्डवर आहे. आणि तो त्या लेव्हलला, दिल्ली आणि या मुंबईच्या लेव्हलला ते सगळं कोऑर्डिनेट करत असतो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की संभाजीनगर या स्टार्टअप इकोसिस्टीमच्या गाडीतही योग्य वेळी बसलाय आणि त्या गाडीबरोबर त्याचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे. खूप विस्तार होतो आहे शहराचा, म्हणजे इतर शहरांशी जोडण्यासाठी विमानतळाचा विस्तार होतोय. एकंदरच विकासाचं सगळं जे वारं आहे ते वेगाने तिथे यावं अशी एक अनुकूल परिस्थिती आता त्या भागात निश्चित आहे. त्यासाठी या सगळ्या लोकांचे प्रयत्न आहेतच. भोगले सर इथे आलेले असताना त्यांच्याबद्दल काही वैयक्तिक गोष्टी जर जाणून नाही घेतल्या तर त्याच्यात गंमत नाही येणार. तुमचे जे सगळे छंद होते, कारण शहराच्या विकासामध्ये मी बघितलं हेल्थ केअर असेल तर तुम्ही बजाजमध्ये खूप सिस्टीम्स आणल्या हॉस्पिटलमध्ये, वाढवलं हॉस्पिटल. अगदी 25,000 स्क्वेअर फुटाच्या छोट्या बिल्डिंग मधनं त्याला आता जवळजवळ 1.5 लाख स्क्वेअर फूट, 8 एकर जागा. या प्रवासात बऱ्यापैकी मी त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो. बरोबर. देवगिरी बँक 2 ब्रँच असलेली बँक आता जवळजवळ 40 ब्रँचेस असलेली मोठी बँक झाली आहे. मराठवाड्यातली एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे. ती अडचणीत असताना तिची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. त्यातनं ती आज एक अतिशय महत्वाचा दुवा झाली आहे आर्थिक विकासाचा. तर त्यामुळे या सगळ्या प्रवासात काम करण्याचं भाग्य मिळालं असं मी म्हणतो. पर्यावरणासाठी तुमचं काम आहे, पर्यावरणाबद्दल माझ्यापेक्षा जास्ती चांगलं काम करणारा मिलिंद केळकर नावाचा एक हे त्यांनी वाहून घेतलं. त्याच्या कंपनीच्या CSR फंड्स मधनं त्याची सून नताशा ही पर्यावरण आणि त्याच्या संदर्भात अतिशय पॅशनेट आहे आणि जवळजवळ 40 जणांची टीम तो त्याच्या उद्योगातनं सपोर्ट करतो की जी झाडं लावणे, नद्या साफ करणे, पर्यावरणाच्या विषयावर काम करते. आणि आज जिल्हा परिषदच्या जवळजवळ 100 शाळांच्यातनं त्यांनी डेन्स फॉरेस्ट क्रिएट केली आहे. कॅन्टोन्मेंट मध्ये जवळजवळ 30 एकर जमिनीवर जंगल ग्रो करतोय. शेळी मेंढी पालन केंद्रात जवळजवळ 5-7 हजार झाडांचं एक जंगल निर्माण केलंय. आणि स्थानिक व्हरायटी आणि दुर्मिळ होत चाललेली झाडं यांना जगवून त्यांची संख्या वाढवण्याकरता जे प्रयत्न मिलिंद केळकर करतो, त्याची शहराच्या मध्यभागी केळकर कुटुंबाची जवळजवळ 30 एकर जमीन आहे. आज ती जर कमर्शियली एक्सप्लॉइट करायची ठरवली तर प्रचंड पैसे त्यातनं मिळू शकतील. हा एकमेव मालक असा आहे की जो डीपी प्लॅन मध्ये सांगतो की हे ग्रीन झोन ठेवा, त्याला काही येलो झोन कन्वर्ट करू नका, कमर्शियल करू नका. इथे मी जे जंगल वाढवतोय, बायोडायव्हर्सिटी क्रिएट करतोय, ही अशीच राहिली पाहिजे असं म्हणणारी मंडळी शहरात असल्यामुळे खरं म्हणजे त्याच्यावर मोठं काम होतं. आमचा सहभाग असतो, पण आता पर्यावरणाच्या बाबतीत मिलिंद केळकर आणि त्यांची टीम आणि बाकीच्या 2-3 अजून NGOs आहेत, ते जे काम करतात त्यांचे सहाय्यक जिथे कुठे गरज पडेल तिथे आपलं योगदान देणे एवढ्या पुरता मर्यादित आमचा हे आहे. बाकी ही मंडळी पर्यावरणाच्या संदर्भात प्रचंड काम करत आहे. तुमच्या एक लक्षात येत आहे का की त्यांनी स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा अन्य लोकांच्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल ते या सगळ्या प्रवासात बोललेले आहेत. असं असलं तरच माणूस मोठा होतो. तुम्हाला मला हे विचारायचंय की तुमचे जे स्वतःचे छंद आहेत वैयक्तिक, ते कितपत तुम्हाला जोपासता येतात, त्याला वेळ मिळतो का? हॉरिक सोसायटीशी पण तुम्ही जोडलेले होते. एक बघा, मी जरी उद्योगात खूप असलो तरी समाजकारणात बराच वेळ मी द्यायचो. कारण मला असं वाटायचं की माझ्या उद्योगात माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी शहराच्या विकासातही जबाबदारी आहे. तो चांगला व्हावा याच्याकरताही आपण वेळ दिला पाहिजे. त्याचमुळे देवगिरी बँक असेल, बजाज हॉस्पिटल असेल, सरस्वती भुवन सारखी शिक्षण संस्था असेल, या संस्थांना मी वेळ दिला, क्वालिटी टाइम दिला. एक काळ असा होता की माझे काही मित्र असे होते की जे मला फोन करून सांगायचे की आम्ही या नाटकाचं तिकीट काढतोय, तुला यायचंय. आणि त्या नाटकांना मी जात होतो, संगीताच्या कार्यक्रमांना मी जात होतो. कलासागर सारखी एक संस्था आम्ही स्थापन केली होती ज्याच्या माध्यमातून भारतातले
सर्वात प्रथितयश कलाकार आम्ही शहरात आणायला सुरुवात केली, त्यांचे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. याही करता मी वेळ देत होतो. कलासागरचं पहिले 3 वर्ष ऑफिस तर माझ्याच ऑफिसमध्ये होतं. आमच्याच ऑफिसमधनं सगळं केलं जायचं. त्यामुळे छंद मी जोपासले नसले तरी त्याच्याकडे लक्ष दिलं जात होतं. आता असं असतं की कधीतरी कॉलेजमध्ये लेखन केलं होतं, थोड्याफार कविता केल्या होत्या. आता मोकळा वेळ कोणासाठी असतो. केल्या होत्या? आपलं स्वांत स्वांत सुख आहे. सुखाय. स्वांत सुख आहे. असं ते काही कोणाकरता केलंय असं नाही. पण आता असं असतं की मोकळा वेळ असला आणि मोबाईल असतो. पूर्वी केलेल्या कविता कुठेतरी चिठोऱ्यावर लिहिल्या जायच्या. हो. मग ती चिठोरी गायब व्हायची, त्याच्याबरोबर कविताही गायब व्हायची. एखादी वही घ्यावी, त्याच्यात लिहून ठेवावं असं काही कधी डोक्यात आलं नव्हतं. पण आता मोबाईलमुळे पटकन नोट्स काढायच्या आणि त्याच्यात त्या कविता, त्यामुळे आता बऱ्याच कविता जमा झाल्या आहेत. आता नाटकांना जाऊन बसण्याचं तेवढं होत नाही आणि फारशी नाटकंही येत नाहीत. कारण नाटकाचं इकॉनॉमिक्स इतकं बदललं होय, या बदललं, सिरियल्स खरंय. आणि याच्यामुळे की आता सामान्य मराठी माणसाला नाटकाची तिकीटं परवडेनाशी झाली आहेत. त्यामुळे फारशी नाटकं येत नाहीत. पण तरीही जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा जातो. आणि जोपासतो, त्याही सगळ्या हे जोपासतो. पण कोकणात एक घर बांधलंय. वर्षातनं 3-4 वेळा तिथे जाऊन आरामात राहतो. एक काळ तर असा होता की तिथे मोबाईलही चालायचा नाही. त्यामुळे इतकं छान वाटायचं की काही इंटरनेट नाही, मोबाईल नाही. गेलं की जगापासून पेपर नाही, काही बातम्या नाहीत. एकदम छान वाटायचं. हिमालयात ट्रेक्स केलेले, त्याच्याही करता दिले. म्हणजे आम्ही जे ट्रेक्स केले ते कुठलाही भारतीय करणार नाही असे ट्रेक्स आम्ही केलेले. आणि पत्नीला घेऊन. होय. म्हणजे असं नाही की तिला तर खरं म्हणजे ती काही स्पोर्ट्स पर्सन नव्हती. मी तर होतो. पण मी आणि मिलिंद केळकर आम्ही हिमालयात जे ट्रेक्स केले ते ट्रेक्स सामान्यपणे कुठलाही भारतीय विचारही करणार नाही असे ट्रेक्स केलेले. 18,000 फूट उंचीवरचे पासेस आम्ही चालत क्रॉस केलेले. 12-12, 15-15 दिवस हिमालयात माणसांचं वास्तव्य नाही अशा विभागांच्यात राहिलेलो आहे. तर हे सगळे. आणि आता गेल्या 5-6 वर्षात मित्रांबरोबर लेह पासून ते मेघालय पर्यंत हिमालयाचा आडवा पालथा घातलाय. त्यामुळे देशाच्या विकासात सीमावर्ती भागात किती डेव्हलपमेंट होते हेही बघायला मिळालं. किती रस्ते होत आहेत, सैन्याकरता किती सुविधा निर्माण होत आहेत हेही बघायला मिळालं त्या निमित्ताने. या सगळ्या प्रवासाचा एक जर ज्याला म्हणता येईल की निचोड काढायचा ठरवला तर तुम्ही काय सांगाल आमच्या दर्शकांसाठी? बघा, मी अशी डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून की इतके 1000 कोटीचा टर्नओव्हर करायचा, इतके वैयक्तिक पैसे कमवायचे वगैरे असलं काही कधी डोक्यात ठेवलं नाही. समोर आलेलं काम मनापासून करायचं आणि ते काम करत असताना काम करण्याचा आनंद घ्यायचा. त्यातनं मिळणारं जे काही तुम्हाला मिळतं ते मिळालेलं फार क्षणिक सुख देतं. पण तो जो प्रवास आहे त्याचा आनंद जर तुम्ही घ्यायला शिकलात तर तो कायमस्वरूपी तुमच्याकडे राहतो. मी गेली 50 वर्ष या सगळ्याचा आनंद घेतोय. आणि त्यामुळे मी असं म्हणतो, मी पैसे किती कमवले, माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे, कुठल्या गाडीत मी फिरतो, हे माझ्या दृष्टीने सगळं गौण आहे. या 50 वर्षात जो अनुभव पदरी पडलाय, जे शहाणपण आलंय, जे विविध क्षेत्रातले अनुभव गाठीशी आहेत, त्याचा आनंद हा माझ्या दृष्टीने म्हणजे त्याचं मूल्यच करता येत नाही. आणि त्यामुळे मी कायम आनंदी असतो. आणि त्यामुळे मन बुद्धी शांत स्थिर राहतं. असं समोरच्याची प्रगती बघून आपल्याला त्रास होत नाही. वंडरफुल. खूप छान तुमच्याशी संवाद झाला आणि तुम्हाला वारंवार भेटत राहूच. आणि मराठवाड्यातले जे सगळे उद्योजक येऊ घातलेत त्यांना आमच्याकडून जे जे सहकार्य हवं असेल ते आम्ही निश्चित करू. तुम्हाला या मुलाखतीबद्दल काय वाटतं? तुम्हाला आपल्या शहराबद्दल आणि तिथल्या औद्योगिक वसाहतीबद्दल तुमची मतं असतील, तुमच्या मागण्या असतील, त्या सगळ्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुर्तास मी भोगले साहेबांसह आपली रजा आपण घेते. आपण मला बोलावलं, माझ्याकडनं माझ्या प्रवासाविषयी, मराठवाड्याच्या विकासाच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं. याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासाचं जे काही लोकांसमोर आपण मांडलंय त्यातनं निश्चितपणे अनेक तरुणांना प्रोत्साहन मिळेल आणि तसं ते मिळालं तर हेही आपल्या आजच्या सार्थकी podcast लागलं साठी. अशी भावना असेल. तुमची मतं कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद भोगले साहेब. धन्यवाद.